सांस्कृतिक विश्वाला अतिशय प्रगल्भ अशा साहित्यकृतींची परंपरा लाभली आहे। साहित्य विश्वाने मराठी चित्रपट सृष्टीला वेळोवेळी उत्तमोत्तम कथानकं आणि व्यक्तिरेखा दिल्या आहेत। बनगरवाडी, जैत्रे जैत, सिंहासन ते आजच्या नटरंग पर्यंत कादंबरीवर आधारित चित्रपटांनी मराठी चित्रपट सृष्टीचा पाया भक्कम केलाय। ह्याच पठडीतला अनंत सामंत यांच्या K5 या कादंबरीवर आधारित नवा सिनेमा नुकताच महाराष्ट्रावर प्रदर्शित झाला। आर्गडे DS एंटरटेनमेंट प्रस्तुत वावटळ। शिवाजी पाटील दिग्दर्शित या चित्रपटात समाज भ्रष्टाचाराने किती पोखरलाय आणि त्यापुढे सामान्य माणूस किती हतबल झालाय याचं चित्रण आपल्याला पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची पटकथा आणि संवाद नितीन दीक्षित यांनी लिहिले असून विनय आपटे, सुनील शेंडे, अशोक समर्थ आणि तेजस्विनी पंडित यांच्यासह हिंदी चित्रपट अभिनेते मुकेश तिवारी यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे। वावटळ हा K5 या कादंबरीवरती आधारित चित्रपट आहे। K5 ही जी कादंबरी आहे ही 1992 मध्ये जेव्हा बाबरी पडली त्याच्यानंतर जी दंगल झाली त्या दंगलीबाबतची कादंबरी आहे। त्याच्यामध्ये मुळामध्ये राजकीय गणित हा या कादंबरीचा एक भाग आहे आणि दुसरा भाग असा आहे की कुठेही दंगल होऊ दे, रायट्स, वॉर किंवा कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स तिकडे भरडली जाते, ते स्त्री भरडली जाते। विचार करायला लावणारी स्टोरी आहे। त्याच्यामध्ये जे मेन कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडणारे एक वावटळ आहे। त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी जरूर ही फिल्म बघावी आणि जरूर त्यांना ॲट द एंड ऑफ द फिल्म त्यांना हा प्रश्न पडतो की हे खरंच आपल्या घरात घडलं तर आपण कितपत त्या मुलीला किंवा जिच्याबरोबर ह्या घटना घडतात त्या मुलीला खरंच आपण कितपत सहाय्य करू शकू। वो दरवाजा खोल दो, मुझे मेरे घर जाना है। नहीं बेटी, अब ये नामुमकिन है। किमान यावेळी तरी एखादा आतंकवादी जिवंत पकडून आणा। कोल्ड ब्लडेड मर्डर। मराठीमध्ये हा सगळ्यात माझा सशक्त रोल आहे। आजपर्यंत विविध भूमिकांमधून थिएटर्समध्ये, सिनेमामध्ये मी वेगवेगळी कामं केलेली आहे, पण माझ्यासाठी एक खूप मोठं चॅलेंजिंग होतं। सिनेमा निर्माण करणं हा निर्मात्यांसाठी एक प्रकारचं वेगळं चॅलेंज होतं। जरी हा मराठी सिनेमा असला तरीसुद्धा याचा टोटल बॅकड्रॉप म्हणजे मराठी फिल्म लोकांना पहिल्यांदा जोधपूर, राजस्थान, जयपूर, ओसिया, मथा असं मराठी फिल्ममध्ये ही सगळी लोकेशन्स त्यांना बघायला मिळतात। पण याच्यातलं कॅरेक्टर हे माझ्यासाठी खूपच भयान असं कॅरेक्टर होतं। म्हणजे हा माणूस म्हणजे मी असं म्हणतो की हा माणूस कम एक मशीन असतो की ज्याला स्पेशल ट्रेनिंग देऊन अशा पद्धतीच्या माणसाला तयार करण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भावना नावाची गोष्ट अजिबात अस्तित्वात नाही आहे। हा एक दगड मनाचा माणूस आहे। किमान यावेळी तरी एखादा आतंकवादी जिवंत पकडून आणा। कोल्ड ब्लडेड मर्डर। लोकांना कॉमेडी, धांगडधिंगा हे सगळे चित्रपट बनवायची सवय प्रोड्युसर लोकांना। नशिबाने बाळासाहेब आर्गडे भेटले, त्यांनी ते ऐकलं आणि बिनधास्त करा म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे त्या पद्धतीने चित्रपट बनवा। आवडता सब्जेक्ट, पहिला मौका आहे, माझा पहिला चित्रपट आहे। जेवढं मला काही करता येईल तेवढं मी त्यात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे।
तर आता तो लोकांनी चित्रपट पाहावा एवढी इच्छा. मी जर हिला इथे घेऊन आलो असतो तर लोकांनी आम्हाला शांतपणे जगू दिले नसतं ना हिलाही. ये जो गंभीरता थी विषय को लेके एक अच्छा सिनेमा देने की जो डायरेक्टर साहब की कोशिश थी, सो आई थॉरोली एंजॉयड द प्रोसेस. सबने ईमानदारी के साथ काम किया है और ईमानदारी से कोशिश भी की है. कुछ ही दिनों में ये नक्शा लाल रंग का हो जाना चाहिए. लोकांनी 2 तास 3 तास वेळ घालून ज्या वेळेला टॉकीजमध्ये थिएटरमध्ये येतात तर त्यावेळेला त्या व्यक्तीला, त्या समाजाला, त्या लोकांना काहीतरी यामध्ये बदल किंवा लोकांमध्ये परिवर्तन व्हावं, यापासून समाजाला, नागरिकांना मदत व्हावी आणि याकरता एक चांगला सिनेमा हा मराठीमध्ये आपण काढलेला आहे. आताच कुठे एका नरकात बाहेर पडलं तर दुसऱ्या नरकामध्ये पुन्हा ढकलू नका. हे बघ, समाजाचे काही नियम असतात. तरी तिला दिल्लीच्या अनाथाश्रमामध्ये जावंच लागेल. माझ्या सासऱ्यांची ताकद मला माहिती होती. कोण पोचवणार आहे मला अनाथाश्रमात?